एजेंट्स. ठीक आहे. बायोटिक एजेंट्स म्हणजे काय बेटा की पॉलिनेशन इट विल बी थ्रू व्हॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और लिव्हिंग एजेंट्स. एवढं लक्षात येत आहे. पुन्हा एकदा सांगते, आता आपण कशावरती कॉन्सन्ट्रेट करतोय बेटा की पॉलिनेशन विल बी थ्रू व्हॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मीन्स हू बेटा ॲनिमल्स. बायोटिक म्हणजेच कोण ॲनिमल्स. मग ॲनिमल्स मध्ये कोण कोण येईल बेटा? इन्सेक्ट्स येतात का सांगा? इन्सेक्ट्स येतात. त्याच्यानंतर स्नेल येते का लिव्हिंग ॲनिमल्स मध्ये? त्याच्यानंतर मग अजून बॅट्स येतील, बर्ड्स येतील, हनी बी येईल का बाळा? हनी बी, ॲन्ट्स येतील. डू यू नो वॅस्प? WASP. हा, तो कोण असतो? तो वॅम्पायर असतो ना, ब्लड सकिंग वाला. तो वॅम्पायर आहे. दॅट इज डिफरंट. हा, इथे आपण वॅस्प घेतोय, WASP. हा वॅस्प माहिती का काय असतो? तो अँट सारखा दिसतो पण अँट नसतो. इट लुक्स लाईक फ्लाय ऑल्सो बट इट इज नॉट अ फ्लाय. म्हणजे या दोघांचं काय आहे? हा, मध्येच असतं. वॅस्प तुम्ही बघितलं ना, इट इज नायदर अन अँट नॉर वॉट बेटा अ फ्लाय. तसा दिसतो छोट्याशा अँट सारखा, पण त्याला जे येतं ते फ्लाईज म्हणजे पंख असतात, विंग्स असतात. सो दॅट इज वॉट वॅस्प असणार. सो लक्षात येते हे. इवन बेटा सम ऑफ द रॉडेंट्स मध्ये कसं असणार आहे? जसं आता लेमूर, यू नो व्हॉट इज लेमूर? प्रायमेट्स मध्ये जातात लेमूर. एक छोटासा ॲनिमल आहे, लार्जर ॲनिमल्स मध्ये जातात. तर हे इव्हन जे लिझार्ड्स असतात है ना, जॅकगो लिझार्ड बोलतो आपण, असे डिफरंट लिझार्ड. तर हे सगळे सुद्धा आहे ना बेटा, व्हॉट दे आर डुईंग द पॉलिनेशन. ते काय करतात बेटा? पॉलिनेशन करणार आहे. दे आर हेल्पिंग इन पॉलिनेशन. वन बाय वन परत आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर हे एक गोष्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल बेटा हियर दे आर सेइंग व्हॉट, फर्स्ट लाइन इट इज कि बायोटिक एजेंट्स आर देयर, है ना, बायोटिक एजेंट्स. सो दे आर सेइंग बायोटिक एजेंट्स मीन्स कौन येणार आहे बेटा? लिव्हिंग एजेंट्स है. वेरी इजी. नेक्स्ट थिंग दे आर सेइंग कि अबाउट 80% ऑफ प्लांट्स रिक्वायर द हेल्प ऑफ व्हाट? हेल्प ऑफ the other living moving creatures. Which are these? Insects है, बर्ड्स आहे, बॅट्स आहे, स्नेल्स आहे. आता मी काही गोष्टी ना एक्स्ट्रा तुम्हाला लिहून देते इथं डिरेक्टली, म्हणजे तुम्हाला ते ऍड करता येतील. मग NCERTच्या पॉइंट्स. बस मिनिट. Where is my page? Sure. So here है ना बेटा, so they are saying what? चलो. So they are saying what कि 80% of plants require the help of. मग 20% कशात गेले? अबायोटिक. व्हेरी गुड. माहिती आहे, बायोटिक आणि अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स असतात. पुन्हा एकदा लिसन. वी आर हॅव्हिंग पॉलिनेटिंग एजंट्स ॲज व्हॉट बेटा? एक बायोटिक असतात अँड दुसरा कोण आहे बेटा? अबायोटिक. दोघांमध्ये मेजॉरिटी कोण असणार आहे? दॅट विल बी बायोटिक. किती पर्सेंट? 80%. मग 20% मध्ये कोण जाईल? ते अबायोटिक. एवढं लक्षात आलंय का? इथे त्यांनी जे बायोटिक मध्ये 80% घेतलेले आहे प्लांट्स, राईट. सो ते. दुसरं कोण कोण येत आहे बेटा त्याच्यामध्ये? इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स, स्नेक्स, है ना. तर ते येतात टू ट्रान्सफर व्हॉट? द पेअर पॉलेन्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. व्हेरी इझी, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. याच्यामध्ये आता मी काही एक्स्ट्रा NCERTचे वर्ड्स ऍड करते, तर ते तुम्हाला ऍड करायचे. ठीक आहे. जे नीटचे स्टुडंट्स आहे सो त्यांनी. चल राईट डाऊन बेटा. इन्सेक्ट्स मध्ये ना तुम्ही ना एक नोटबुक घेतली तरी चालेल किंवा स्टिकी नोट घेतली तरी चालेल. ओके. स्टिकी नोट्स असतात ते किंवा नोटबुक मध्ये, हा जर ते स्टिक होत असेल तर बघा. हा तसं. सो इन इन्सेक्ट्स आहे ना बेटा, सो हियर दे आर सेइंग की बीज. इन्सेक्ट्स मध्ये कोण कोण येत आहे? इन्सेक्ट्स मध्ये ना बीज आहे. अजून कोण येत आहे बेटा? राईट डाऊन. बटरफ्लाईज. नीट स्टुडंट्स राईट डाऊन. बीज है, butterflies है. Also again what beta? Flies will be there. Next है beetles. Next it is wasps and what? Ants. ठीक है. Insects मध्ये all these are included in
NCERT. सो दे आर सेइंग व्हॉट की मुव्हिंग क्रिएचर्स जे इन्सेक्ट्स असतात त्या इन्सेक्ट्स मध्ये कोण कोण येणार आहे बेटा? इन्सेक्ट्स मध्ये बीज येतील है ना, हनी बीज असे ते, बटरफ्लाईज आहे, नॉर्मल जे फ्लाईज असतील ते, बीटल्स येणार आहे, छोटे छोटे जे किडे असतात ते, वॅस्प जे आता मी सांगितलंय, आणि अजून काय असणार आहे बेटा? ॲन्ड्स असतात. बट लास्ट इयरचा क्वेश्चन, आउट ऑफ दीज यू नो bees are the dominant biotic pollinating agents. नेक्स्ट जो आहे NCERT चा पॉइंट बेटा, या सगळ्यांमध्ये ना हे जे बीज आहेत, बीज यांना स्टार करा अँड राईट डाऊन ॲज डॉमिनेटिंग पॉलिनेटिंग एजंट्स. डॉमिनेटिंग पॉलिनेटिंग एजंट्स. रायटिंग समजते बेटा? येस. सो व्हॉट दे वॉन्ट टू से, हा लास्ट इयरचा क्वेश्चन होता बेटा नीटचा, की एवढे सगळे तर आहेत पॉलिनेटिंग एजंट्स इन्सेक्ट्समध्ये, बट इन्सेक्ट्समध्ये इतके सारे जे ऑप्शन्स आहेत, तर ह्या ऑप्शन्स पैकी मेजॉरिटीमध्ये कोण करताय पॉलिनेशन? तर बीज करताय. ठीक आहे, बीज. सो हा एक सेकंड पॉइंट आपल्याला ऍड करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट येत आहे, इथे बोलताय बर्ड्स, बरोबर. मग बर्ड्स मध्ये दोन टाइपचे बर्ड्स येतात आहे. एक काय असेल बेटा? वन इट इज हमिंग बर्ड. कुठला बर्ड आहे बेटा? हमिंग बर्ड. अँड अनदर इट इज विच बर्ड? सन बर्ड. हे पण NCERT चे पॉइंट्स, हमिंग बर्ड अँड सन बर्ड्स. ठीक आहे, हे दोन ऍड करायचे आहेत आपल्याला. बर्ड्सच्या थ्रू पॉलिनेशन असेल तर व्हॉट यू विल से बेटा? इट इज ऑर्निथोफिली. व्हेरी गुड. स्नेल्स असेल तर? स्नेल्स असेल तर मॅलेकोफिली, है ना, राईट डाऊन. स्नेल्सच्या थ्रू असेल तर इट इज मॅलेकोफिली. इथे लिहिलं तरी चालेल, मॅलेकोफिली, MA, मॅलेकोफिली. अनदर पॉइंट NCERT सेज की जे लार्जर ॲनिमल्स असतात, इथे लिहिते बेटा लार्जर ॲनिमल्स, हे सगळे तर छोटे छोटे झाले. सो लार्जर व्हॉट ॲनिमल्स, लार्जर ॲनिमल्स लाईक whom बेटा? दे आर सेइंग लेमूर्स. लार्जर ॲनिमल्स इन देम कम्स हू? प्रायमेट्स. त्याच्यामध्ये कोण येतात? प्रायमेट्स. आणि प्रायमेट्स मध्ये कोण असणार आहे बेटा? एक्झाम्पल लेमूर्स. वी आर ऑल्सो प्रायमर्स. प्रायमेट्स आपण पण कशात येतो? प्रायमेट्स. एप, मंकी, मॅमल्स, ह्युमन बीइंग्स हे कशात येतात? प्रायमेट्स बोलतात आपण त्यांना. लेमूर्स पण कशात येतात? प्रायमेट्स मध्ये. इवन हे पण पॉलिनेटिंग एजंट्स असतात. आफ्टर दॅट हे झाले. दुसरा अजून काय बेटा? लार्जर ॲनिमल्स, हे पहिला झालाय. सेकंड दे आर सेइंग अर्बोरियल ट्री ड्वेलिंग. अर्बोरियल पण आहे. व्हॉट इज अर्बोरियल? अर्बोरियल मीन्स ट्री ड्वेलिंग, म्हणजे जे झाडावरती राहतात, जे हवेत असतात त्यांना काय बोलणार बेटा? एरियल, है ना, rodents or third even reptiles. reptiles, मग reptiles मध्ये कोण जात आहे बेटा? इवन reptiles. reptiles मध्ये जेको, lizard and garden lizard. And garden lizard. These are what? हे झाले थर्ड. These are the pollinating agents. So boards and NCERT फर्स्ट पॅरेग्राफ आपण स्टार्ट केलेलं आहे. झालंय आपलं. इथे फक्त आहे ना प्रायमेट्स मध्ये ऍड वन वर्ड ॲज सम. इथे सम लिहा, सम प्रायमेट्स. नीट स्टुडंट्स लक्षात आलंय? प्रायमेट्स मध्ये काय टाकायचं आहे बेटा? सम. सम वर्ड टाकायचं आहे. सम प्रायमेट्स. प्रायमेट्स मध्ये लेमूर्स. दुसरा कोण आहे? अर्बोरियल. अर्बोरियल म्हणजे काय? ट्री ड्वेलिंग आहे, म्हणजे त्यांना बोलतो आपण ट्री ड्वेलिंगचे रॉडेंट्स असतात.
इवन रेप्टाइल्स है, जेगो लिझार्ड एंड गार्डन लिझार्ड. दे लुक लाईक छोटासा रॅट, माऊस जे आपण बोलतो ना, उंदीर सारखा दिसतात ते. रॉडेंट होता, ट्री ड्वेलिंग रॉडेंट्स. राईट, रॉडेंट्स मीन्स लुक लाईक छोटासा माऊस है ना, तसा. तुम्ही माऊस बघितलाय खरं खरंचा, पण एवढूसा बघितलाय, कसा दिसतो? चांगला दिसतो. हा है ना, काय असतो? हा, तो खूप असा नाजूकसा आणि खूप असा भोळासा वाटतो, असा छोटासा एकदम. भोलासा आहे लेकिन बहुत शैतान आहे. करेक्ट. चल, हे झालंय बेटा. हा, लिहा. ईशान काय घेतलंय बेटा? आज जायचं नाही हा सगळ्यांनी. डब्बा आणलाय सगळ्यांनी? टिफिन काल मी मेसेज केलं होतं है ना ईशान, आणायचंय आणि थांबायचं आहे 4 वाजेपर्यंत आज. ओके, तुम्ही नाही, आदित्यन तुम्ही नाही, यांनी बाकीच्या. रोजच्या रोज जे पण काही टीच केलेलं असतं तर ते सगळं स्टडी करूनच घरी जायचं रोज सगळ्यांनी. ओके, आणि मला दाखवून जायचं की काय काय झालं, काय काय केलं आहे, ते लर्निंग करून जायची. ओके बेटा, चल. काय बेटा? याचं आहे गार्डन लिझार्ड आणि याचंच आहे जेगो आणि गार्डन लिझार्ड. रेप्टाइल्स मध्ये सांगतात जेगो अँड गार्डन लिझार्ड्स. चल, सो वन्स अगेन बेटा, इथून तर इथपर्यंत वी हॅव कम्प्लिटेड, राईट? सो बोर्ड्स ऑल्सो अँड एनसीईआरटी ऑल्सो. सो सी हिअर, स्टिक होत आहे बेटा, गम आहे त्याला, आहे ना? ओके, वन्स अगेन टेल मी बेटा, इन बायोटिक फॅक्टर्स मेजॉरिटी आर बायोटिक की अबायोटिक? बायोटिक. किती % बायोटिक येतात? 80%. त्याच्यामध्ये कोण कोण येतं बेटा? फर्स्ट कोण घेतलंय? इन्सेक्ट्स. टेल मी व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इन्सेक्ट्स हू गेट्स इन्क्लुडेड इन इन्सेक्ट्स? फर्स्ट bees, butterflies, flies, beetles, wasps, ants. ठीक आहे, हे एवढे घेतले. आउट ऑफ दीज 3, 6, 7, आउट ऑफ दीज हू इज ऍक्च्युअली द डॉमिनेटिंग पॉलिनेटिंग एजंट? बीज आर. म्हणजे काय डॉमिनेटिंग म्हणजे काय बेटा? मॅक्झिमम पॉलिनेशन इट विल ऑकर थ्रू बीज ओनली. ठीक आहे, सो ते झालं. आफ्टर दॅट सेकंड इट इज व्हॉट? बर्ड्स. बर्ड्स मध्ये विच बर्ड्स? हमिंग बर्ड अँड सनबर्ड. बर्ड्स हे छोटे छोटे बर्ड्स असतात, हमिंग बर्ड, सनबर्ड, व्हेरी स्मॉल बर्ड्स अँड लॉंग बीक है ना, त्यांची बीक एकदम लॉंग असते, पण बर्ड्स एकदम छोटे असतात. सो ते. नेक्स्ट काय बेटा? नेक्स्ट इट इज बॅट्स, चिरोप्टेरोफिली है ना, मोठे असतात ते. नेक्स्ट इट इज स्नेल. स्नेल म्हणजे काय? मॅलेकोफिली. बस हे एवढंच आहे. सो व्हॉट दे डू बेटा? दे आर ऍक्टिंग ॲज अ पॉलिनेटिंग एजंट्स. ऑल्सो व्हॉट एनसीईआरटी सेज बेटा? फक्त हे एवढेच नाही तर अजून कोण असणार आहे? इव्हन व्हॉट? द लार्जर ॲनिमल. हे तर छोटे छोटे झाले, इन्सेक्ट छोटे झाले, हे सगळे छोटे छोटे झाले. बट दे आर सीइंग इव्हन द लार्जर ॲनिमल्स. विच लार्जर ॲनिमल्स? Example what beta? Primates. Some primates ki all primates? Some primates. Example who beta? Lemur is there. This is one example of larger animals. दूसरा कौन घेतलाय? Arboreal है ना, rodents. Arboreal rodents. Rodents म्हणजे कसे दिसतात? उंदीर सारखे, राईट? सो ते. And they are what? Arboreal. Arboreal म्हणजे काय बेटा? Tree dwelling. And what is the meaning of aerial? Air मध्ये जे हवेत जे असतात they are aerial. अँड जे याच्यावरती असतात झाडावरती असणारे, सो दे विल बी व्हॉट बेटा? ट्री ड्वेलिंग अर्बोरियल. आणि जे लँड वरती असतात ते लोक कोण असणार आहे? टेरेस्ट्रियल. ओके, तसं. अजून काय घेतलेले? इव्हन व्हॉट दे आर सेइंग? रेप्टाइल्स है ना, रेप्टाइल्स मध्ये जेगो लिझार्ड इज देअर अँड गार्डन लिझार्ड इज देअर. एवढं इझी आहे, लक्षात आलं बेटा? चल, नाव नेक्स्ट. सो फर्स्ट इट इज व्हॉट? फर्स्ट इट इज थ्रू इन्सेक्ट पॉलिनेशन. आता मला एक सांगा बेटा, तर आपण आता इथे ना बायोटिक फॅक्टर्स स्टडी करतोय. व्हॉट वी आर स्टडी? द बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. सो डू यू थिंक बेटा कि फ्लावर्स दे विल बी और दे शुड बी व्हेरी शोई? शोई इट मीन्स व्हॉट? व्हेरी यू नो ब्राईट कलर वाले तसे पाहिजेत का? येस, बिकॉज बायोटिक फॅक्टर्स आहे. येस, टू अट्रॅक्ट होम? द पॉलिनेटिंग एजंट. सो कसे पाहिजे बेटा? तर ते जे येतं ब्राईट कलर वाले पाहिजे, ज्याला म्हणतो आपण शोई असणार आहे. अजून काय पाहिजे? फ्रॅग्नेन्स पाहिजे. अजून काय पाहिजे बेटा? नेक्टर पाहिजे. आता एक गोष्ट सांगते,
आता ह्या ज्या 3 गोष्टी आपण घेतल्या पॉलिनेटिंग एजंट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी, ब्राईट कलर, फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. आउट ऑफ दीज 3 birds they are having poor sense of smell. बर्ड्स मध्ये पुअर सेन्स ऑफ स्मेल असतो. ठीक आहे. सो दॅट इज वाय हा जो मधला जो फॅक्टर आपण घेतला होता दॅट इज व्हॉट, फ्रॅग्रन्स. सो बर्ड्सच्या जे पॉलिनेटिंग असणार आहे ऑर्निथोफिलस जे फ्लावर्स असतील इन देम फ्रॅग्रन्स विल बी ॲब्सेंट. ब्राईट कलर असेल, नेक्टर असेल, फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो काय बोलली बेटा मी आता तुम्हाला की बर्ड्सचा सेन्स ऑफ स्मेल कसा दिलेला आहे आपल्या सिलेबस मध्ये की पुअर आहे, म्हणून जे फ्लावर्स बर्ड्सच्या थ्रू पॉलिनेट होतील तर ते फक्त सुंदर दिसतील, ब्राईट कलर असेल आणि त्यांच्यामध्ये नेक्टर खूप असेल, बट काय नसेल बेटा, फ्रॅग्रन्स नसेल. हे ऑर्निथोफिलस मध्ये तेवढं एक लक्षात आहे. ठीक. आता आपण पॉलिनेटिंग एजंट्स जे आहेत आपण घेतोय दॅट इज थ्रू इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्सच्या थ्रू इट मीन्स दिस इज व्हॉट, एंटोमोफिली है ना. इन्सेक्ट्सच्या थ्रू आहे म्हणजे ते काय झालं बेटा, एंटोमोफिली. सो फर्स्ट थिंग आता इमॅजिन करायचं इन्सेक्ट्सचे आता आपण बघितले हनी बीज एक्सेट्रा, राईट. सो ऑफकोर्स बेटा की हे लोक कसे असतील, हाव द फ्लावर्स विल बी व्हेरी लार्ज और व्हॉट, शोई. शोई मीन्स व्हॉट, अट्रॅक्टिव्ह है ना, छान कलर असेल, ऑफन व्हॉट, ब्राईटली कलर्ड असतील. आणि बेटा इफ दे आर स्मॉल दॅन, जर ते छोटे छोटे असतील तर ते काय असणार, नेक्स्ट काय असणार आहे स्टेप, इन इन्फ्लोरेसन्स. If the flowers are very small, then they will be produced in group, inflorescence. है ना. या तर एकच फ्लावर घ्या, मोठा घ्या, या तर जर छोटे छोटे असतील तर इन्फ्लोरेसन्स मध्ये प्रोड्यूस होतील. एवढं लक्षात आलंय रितू, लक्षात आलंय बेटा, राईट. असं दॅन फर्दर दे आर सेइंग व्हॉट बेटा, फ्लावर्स प्रोड्यूस येस स्वीट ओडर. ओडर इट इज व्हॉट, स्मेल. बिकॉज आपण कोण स्टडी करतोय, एंटोमोफिली. बर्ड्सला फक्त हे नसतं, राईट. सो तसं असणार आहे स्वीट ओडर. बट बेटा इन्सेक्टच्या थ्रू आहे, एनसीईआरटी काय बोलते त्याला, फाऊल ओडर बोलताय. हे जे आता बोर्ड्स मध्ये दिलेलं आहे स्वीट ओडर, हे बोर्ड्स मध्ये घ्यायचंय, पण जेव्हा आपण एनसीईआरटी रीड करू सो त्यावेळेस त्यांनी फाऊल दिलंय. फाऊल मीन्स बॅड स्मेल. फाऊल मीन्स व्हॉट, बॅड स्मेल येणार आहे. ओके, जेव्हा एनसीईआरटी घेऊ त्यावेळेस घेऊया आपण. आफ्टर दॅट दे आर सेइंग व्हॉट, हे इम्पॉर्टंट आहे, हे सगळे रीड करायचे आहेत तुम्हाला, लर्न करायचे आहेत. हा, प्रिपेअर करायचे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स. दॅट इज व्हॉट, अडॅप्टेशन्स ऑफ ऑल दीज, एनिमोफिली, एंटोमोफिली एक्सेट्रा. ओके. आता नेक्स्ट ते बोलतात आहे बेटा की आता स्टिग्मा कशी पाहिजे सांगा बेटा. इन्सेक्ट्सला लक्षात घ्या, इथे जरी हा दाखवला हा नाहीये, आपण काय स्टडी करतोय, एंटोमोफिली. मग फ्लावर इकडून इन्सेक्ट जाणार आहे. सो इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी आता तो तर झालाय की कलर असेल एक्सेट्रा. बट बेटा जेव्हा हा इन्सेक्ट ह्या फ्लावर वरती येईल तर ऑफकोर्स याच्या बॉडीला कोणीतरी स्टिक व्हायला पाहिजे. कोणी, पॉलन ग्रेन्स है ना. सो हाउ द पॉलन ग्रेन्स शुड बी, बघा बेटा, सॉरी, पॉलन ग्रेन्स शुड बी स्पाइनी है ना, अँड स्पाइनी. पॉलन ग्रेन्स म्हणजे एकदम सिंपल आहे. जस्ट एक इमॅजिन करा, फ्लावर आहे, फ्लावर वरती जे आहे तर कोण आलंय बेटा, इन्सेक्ट आलेला आहे. ऑफकोर्स जसं आता इथे बघा, हे मला सांगायचं हे वेगळं. दिस इज फ्लावर, ठीक आहे. आणि ह्या फ्लावर वरती जेव्हा ही हनी बी येते, राईट, मग ह्या फ्लावर मधले जे पॉलन ग्रेन्स असतील तर त्या पॉलन ग्रेन्सने याच्या बॉडीला काय व्हायला पाहिजे बेटा, स्टिक व्हायला पाहिजे. पॉलन ग्रेन्स काय होतात, हनी बीच्या बॉडीला स्टिक होतात. म्हणजे पॉलन ग्रेन्स कसे पाहिजे बेटा, दे शुड बी स्पाइनी. आता हे लक्षात घ्या, पॉलन ग्रेन्सला कसं बोलले त्यांनी, दे शुड बी स्पाइनी. स्पाइनी म्हणजे लक्षात येत आहे, स्पाइनी इट मीन्स पॉलन ग्रेन असं असेल ना तर त्याला असे स्ट्रक्चर असतील, स्पाइन्स लाईक स्ट्रक्चर, असे स्ट्रक्चर्स असतात पॉलन ग्रेन्स वरती. सो दॅट हे स्पाइन्सच्या थ्रू याच्या बॉडीला ते काय होतात बेटा, चिटकून जातात. म्हणजे हा जो हनी बी असेल किंवा बी इन्सेक्ट आहे, हा इन्सेक्ट ह्या फ्लावर वरून उडून दुसऱ्या फ्लावर वरती जेव्हा जाईल तर त्यावेळेस दुसऱ्या फ्लावरची जी स्टिग्मा असते है ना, तर स्टिग्मा स्टिकी असेल तर त्यावेळेस मग याच्या बॉडीला आलेले जे हे जे पॉलन ग्रेन्स आहे ना स्पाइनी, तर ते लगेच त्या स्टिग्मा त्यांना काय करते, बॉडीमधून याचे काढून घेतात, स्टिक करून घेतात. असं सिंपल वे चालू आहे. एवढं एक लक्षात आलं. एक जरा साईडला लिहिता का, इथे वरती जागा असेल बघा, की हे जे स्पाइनी असतात ना बेटा पॉलन ग्रेन्स, सो दे आर प्रेझेंट इन एंटोमोफिलस, राईट.
एंटोमोफिलस और बर्ड्स ऐसा है अबायोटिक मध्ये. राइट डाउन की स्पाइनी थांबा पॉलन ग्रेन्स असं लिहा. पॉलन ग्रेन्स. आता त्याच्यामध्ये ऑप्शन आहे स्पाइनी आणि दुसरा एक असतो स्मूथ. स्मूथ कशात असेल बेटा? स्मूथ हे आहे अबायोटिक मध्ये. अँड स्पाइनी कशात असेल बेटा? बायोटिक मध्ये. करा विचार कस काय. इन अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स एनिमोफिली, हायड्रोफिली, the pollen grains they are smooth. pollen grains कसे असतात? स्मूथ. स्मूथ म्हणजे कसे दिसतील? pollen grain असा स्मूथ आहे. इथे कसे असतात बायोटिक मध्ये? स्पाइनी. म्हणजे pollen grains वरती काय असणार आहे बेटा? pollen grains वरती असे स्पाइन्स काट्या काट्यासारखे स्ट्रक्चर. स्पाइन म्हणजे काय बेटा? काट्यासारखे स्टिकीचे येतात. सांगा का बरं असं असेल? हे करणार स्मूथ असेल कारण विंड आणि वॉटरला यांना इझिली घेऊन जायचंय है ना. विंडला जे तर ते कॅरी करायचंय, वॉटरला पण फ्लोट करून तसं करायचंय. बट याला काय करायचंय बेटा? हे जे बायोटिक फॅक्टर्स आहे तर ह्या ॲनिमल्स त्यांनी स्टिक व्हायला पाहिजे. आणि स्टिक होण्यासाठी त्याला काय असतात बेटा? वरती असे स्पाइन्स सारखं स्ट्रक्चर असणार आहे. तर त्याला बोलतो आपण स्पाइनी. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट हे लिहिलं, हे इम्पॉर्टंट आहे, लिहून टाका. झालंय एवढं बेटा. तुम्ही कधी आपल्याकडे बघा जास्मिन असतं, चायना रोज, हिबिस्कस ज्याला आपण बोलता, त्याचे पॉलन ग्रेन्सला असा हात लावलाय तुम्ही? हात लावल्यावर असं येल्लो कलरचं काही आलंय, दॅट इज पॉलन किट. हे तुम्हाला येईल एक्झाम मध्ये. दॅट इज नाही पण हळद नाही बनत. हा हिबिस्कस जो आहे ना, तर हिबिस्कस मध्ये वरती पेंटाकार्पेलरी असते, स्टिग्मा असते, 5 असतात आणि साईडला असे असे खूप सारे आलेले जे आहेत ना, तर ते अँथर्स आहे. आणि त्या अँथर्सला जर तुम्ही हात लावला तर असं ते तुम्हाला येल्लो कलरचं स्ट्रक्चर दिसतं. दॅट अँथर म्हणजे पॉलन ग्रेन्स असतील तिथे. सो दॅट येल्लो कलर वाला सबस्टान्स आहे ना, स्ट्रक्चर सबस्टान्स आहे. सो दॅट इज नोन ॲज पॉलन किट. त्याला काय बोलायचं? पॉलन किट. ही एवढी एक कन्सेप्ट झाली बेटा क्लिअर तुमची. आता दुसरे बघा इथे आलेलं आहे, दॅट इज पॉलन किट. सी हिअर हे येईल ना तुम्हाला. सो व्हॉट इज पॉलन किट? सी pollen grains are spiny and surrounded by a yellow sticky substance known as what? Pollen kit. So if it is asked what is pollen kit, so काय बोलना तुम्हें? It is yellow sticky substance. ठीक है? So that is pollen kit. बेटा another it is कि what about the stigma? Pollen grains तर एंटोमोचे spiny है, but what about stigma बेटा? तुम्हाला आठवते स्टिग्मा? स्टिग्मा मध्ये हा तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं ते सांगतात नीटचे स्टुडंट्स. लॉंग रिबन लाईक पॉलन ग्रेन लास्ट टाइम आपण स्टडी केलंय इन हायपोहायड्रोफिली आय थिंक है ना, त्याच्यात होता. सो पॉलन ग्रेनचं स्ट्रक्चर तिथे दिले ते लिहा. त्याच्यानंतर दुसरा स्टिग्मा पण एनिमोफिलस मध्ये हवेच्या थ्रू. स्टिग्मा कशी सांगितली होती? लॉंग आणि काय होती? फेदरी. इट वॉज फेदरी. बराबर. बट फेदरी लक्षात आली कशात होती? एनिमोफिलस मध्ये. बट इथे स्टिग्मा कशी आहे बेटा? रफ आहे. का रफ आहे? कारण स्टिग्मा वरती काय प्रेझेंट आहे? हेअर प्रेझेंट आहे. और व्हॉट बेटा? इट इज स्टिकी. आणि स्टिकी आपल्याला माहित आहे म्युसिलेजिनस. जितकं इझी वाटतंय बेटा तितकं कंपॅरिझन मध्ये जर आला नीटचं आणि बोर्डचं, हे तुम्ही छान लिहून घेतलं ना. लक्षात घ्या आज तुम्हाला काय करायचंय, जे तुम्ही आता एक्स्ट्रा टाइम थांबणार आहे. ओके आर्या. सो ज्या वेळेस तुम्ही आज एक्स्ट्रा टाइम थांबणार आहे त्याच्यामध्ये आज तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक टाईपचा पॉलन ग्रेन कसा दिलेला आहे
आणि जे आहे तर स्टिग्मा कशी दिलेली. ओके, पॉलन ग्रेन हा स्टिकी असतो. हे कशामध्ये दिलेलं होतं बेटा एनसीईआरटी मध्ये? पॉलन ग्रेन इट इज स्टिकी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. बघा लास्ट लाईन, हायपोहायड्रोफिली मध्ये का कशात आहे का एनिमोफिली मध्ये होते आहे का की एनिमोफिली मध्ये? बघा हा म्युसिलेजचा पॉइंट आलाय बेटा. ते कशाच्या अराउंड आलेले म्युसिलेज? स्टिक पॉलन ग्रेन्स. कुणाचा पॉलन ग्रेन आहे बाळा? हायड्रोफिलीचा है ना. इन हायड्रोफिली पॉलन ग्रेन्सलाच बोले ना. सो पॉलन ग्रेन्स आर स्टिकी, लॉन्ग, रिबन लाइक अँड स्टिकी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. त्या हायड्रोफिली मध्ये पॉलन ग्रेनला बोलले तर स्टिकी आहे. एनिमोफिली मध्ये पॉलन ग्रेन्स कसे होते? ड्राय होते की स्टिकी होते? एनिमोफिली मध्ये ड्राय होते, बरोबर. पण बेटा आता इथे आपण काय स्टडी करतोय? एंटोमोफिली. एंटोमोफिलीची पण स्टिग्मा कशी घेतली बेटा? स्टिकी. आणि स्टिकी तर हे तर कॉमन आहे, हे रिझन असतं म्युसिलेज. ओके, सो ह्यानुसार कंपॅरिझन मध्ये स्टडी करायचं आहे तुम्हाला. आले लक्षात? मानसी लक्षात आले काय दिलंय? चल आता पुढची गोष्ट. सो हे झालंय हावी स्टिग्मा बेटा. स्टिग्मा दोन टाईपचे, एक या तर हेअरी असेल, रफ असेल. रफ का? ड्यू टू हेअर्स. आणि दुसरा काय असेल बेटा? इट विल बी स्टिकी ड्यू टू म्युसिलेजिनस सिक्रेशन. ओके, ते नाव दे गेट इसमें था वो हाइड्रोफिली मध्ये. हाँ, म्यूसिलेज प्रेजेंट है, स्टिकी नहीं है बट म्यूसिलेज प्रेजेंट है, सो अनवेटेबल होता है, वॅक्सी सबस्टन्स येते त्यामुळे. ओके, ते हायड्रोफिली मध्ये झालंय तसं. इवन एनिमोफिली मध्ये पण तसं दिलेलं आहे. तर लाईट वेटेड आणि ड्राय आहे. नॉन स्टिकी आहे आणि ते ड्राय आहे, बरोबर. आणि हायड्रोफिली मध्ये काय दिलेलं आहे? लॉंग, ठीक आहे. अनवेटेबल आहे म्हणून म्युसिलेज आहे. पण इथे कसे घेतलेले आहेत बेटा? स्टिकी कोण घेतले म्युसिलेज मुळे? स्टिग्मा घेतलेली. आता पुढचा हिअर आहे ना बेटा, दे आर सेइंग. आता मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, याच्यावरती क्वेश्चन येतो बघा. सी दिस डायग्राम. इथे ना ऍक्च्युअली दिस इज known as lever mechanism in what? Salvi. LIVER नाही आहे, LEVER आहे लिव्हर. पहिली गोष्ट, लिव्हर मेकॅनिझम वरती आतापर्यंत बऱ्याचदा क्वेश्चन्स आलेले आहेत. दिस लिव्हर मेकॅनिझम इज ऑल्सो नोन ॲज टर्न पाईप मेकॅनिझम. कुठला बेटा? टर्न पाइप mechanism. Lever mechanism or what it is? Turn pipe mechanism. Is spoken. Now, second thing where you have to focus, it is salvia. It is not salvinia. Oh, है ना? It is not salvinia. Where you have studied salvinia? Kingdom plantae gymnosperms. काय होतं बेटा सॅल्व्हिनियाचा पॉइंट? आठवा. हेट्रोजिनस आहे. हेट्रोजिनस, हेट्रोस्पोरस. हेट्रोस्पोरस आहे. तिकडे किंगडम प्लांटे मध्ये कोण आहे? सॅल्व्हिनिया आहे. निया हा कोण आहे? सॅल्व्हिया आहे. एमसीक्यू लक्षात आले? सॅल्विया वो सॅल्व्हिनिया, राईट. एवढं लक्षात आलं बेटा? सेम आहे. सिलाजिनेला अँड सॅल्व्हिनिया. तिकडे पण सिलाजिनेला एन आलंय आणि सॅल्व्हिनिया एन आलेले, दोघांना सोबत ठेवा. पण हा वेगळा आहे, हे विसरायचं नाही नीटसाठी. दिस इज व्हॉट लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन व्हॉट बेटा? सॅल्विया. नाउ व्हॉट इज दिस स्ट्रक्चर ते आपण बघूया. हे ना बेटा, दे आर सेइंग व्हॉट यू नो. सगळ्यात पहिले तर एक लक्षात घ्या की जे पण बायोटिक असणार आहे ना बेटा, बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. आता होतं कसं माहित आहे का की फ्लावर्स अँड पॉलिनेटिंग एजंट्स हे दोघं जे आहेत ना तर ते को इव्हॉल्व होतात.
आता मी वर्ड काय यूज केलंय, को इव्हॉल्व. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, सम ऑफ द स्पीशीज, द प्लांट स्पीशीज जे असतात ना, तर सम ऑफ द, तर त्यांचे जे ना बेटा पॉलिनेटिंग एजंट्स जे असतात हे फिक्स असतात. जसे ऑर्चिड्स आपण बोलणार आहे, तर ऑर्चिड्स मध्ये खूप सारे टाइप्स येतात, पण प्रत्येक टाइपच्या ऑर्चिडला जो पॉलिनेटिंग एजंट असेल ना तो फिक्स असेल. त्याच पर्टिक्युलर इन्सेक्टनेच याला पॉलिनेट करायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगते काय असतं. स्पेसिफिसिटी म्हणजे माहिती आहे बेटा, स्पेसिफिसिटी फिक्स आपण ज्याला बोलतो. म्हणजे हा जर ऑर्चिडचा फ्लावर असेल तर कोणता पण हनी बी, कोणता पण बी, अँट येऊन कोणी पण याला पॉलिनेट करेल नाही. पॉलिनेट मीन्स राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन घेऊन येईल असं नाही होत. ती लोक येतील. हा जो आहे ना याच्यावरती, तर हे सपोज आता हा वाला घेतलाय, या फ्लावरवरती हाच पर्टिक्युलर, ही जी स्पीशीज आहे ना, ह्याच पर्टिक्युलर स्पीशीजच आपल्याला बी पाहिजे यांच्यासाठी, दुसरं कोणीच नाही. दुसरे इन्सेक्ट्स वगैरे येतील ह्या फ्लावरवरती, पण राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन कोण घेऊन येईल बेटा, ह्या फ्लावरसाठी हाच घेऊन येणार. याला आपण काय बोलतो माहितीये, स्पेसिफिक कॅप है ना. हे दोघे एक दुसऱ्याचे कसे असतात, स्पेसिफिक, ज्याला त्याला तोच पाहिजे असतो पॉलिनेशन साठी. ठीक आहे. अनदर थिंग आहे ना बेटा, ही लोक काय करतात ना, दीज फ्लावर्स इन ऑर्डर टू अट्रॅक्ट करेक्ट और राइट टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंट. ठीक आहे. सो राइट टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लावर्स स्वतःमध्ये ना काही चेंजेस करतात. फिजिकल चेंजेस ज्याला आपण बोलतो, मॉर्फोलॉजिकल चेंजेस. लक्षात येत आहे, मॉर्फोलॉजिकल चेंजेस. जसं आता पुढे आपण नंतरून एक चॅप्टर घेऊ ना, तर त्यावेळेस लगेच एक लक्षात येईल, ज्याला मी सेक्शुअल डेसिट आम्ही बोलत असतो. आहे पुढे हा वर्ड आहे आपल्या याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, की जसं आता आपण एनसीईआरटी मध्ये ना एक डायग्राम घेतली होती ऑक्झॅलिसची. जस्ट एक एक्झाम्पल. आता हे याच्यामध्ये है ना, इफ यू सी दिस डायग्राम, इन दिस डायग्राम बेटा only one petal it is colored and another petals are different and one petal is different. बरोबर. मग हे जे ना ह्या प्लांटचे, ह्या प्लांटच्या ह्या फ्लावरचं काय माहित आहे, ते मॉडिफिकेशन आहे. हे फिजिकल फॉर्म मध्ये, मॉर्फोलॉजी आहे. मॉर्फोलॉजिकल फॉर्म मध्ये त्याने त्याच्या एका पेटलला काय केलं, डिफरंट बनवले. हे इव्हॉल्युशन प्रोसेस मध्ये होत असतं. व्हाय दिस सिंगल पेटल इट इज डिफरंट? Because beta this petal it is looking like the female insect, female pollinating insect किंवा female insect सारखं दिसतंय. लक्षात येतंय. मग कुठला फिमेल इन्सेक्ट, तर ह्या फ्लावरला जो पॉलिनेट करणारा मेल इन्सेक्ट पाहिजे ना, तर त्या मेल इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी दिस पेटल इट इज मॉडिफाईड ॲज व्हॉट, द फिमेल इन्सेक्ट ऑफ दॅट मेल वाला ज्या स्पीशीज आहे तसंच. आलं बेटा लक्षात. सो मेल फ्लावर, मेल पॉलिनेटिंग एजंटला काय वाटेल बेटा, की अरे इथे फिमेल इन्सेक्ट आहे सेम त्याच्या स्पीशीजचे, सो ऑफकोर्स इट विल, दॅट मेल इट विल रीच हिअर, राईट. आणि तो काय घेऊन येतो, पॉलन ग्रेन्स घेऊन येणार आहे. कुणाचं काम झालं बेटा, फ्लावरचं तर काम होऊन गेलं, राईट. सो याच्यामध्ये काय होणार आहे, की ऑफकोर्स फ्लावरचं काम झालं, पण कोण वेड्यात निघालं, मेल इन्सेक्ट. आले लक्षात. हे फ्लावर्स मध्ये होत असतं असं, राईट. सो याला धोका आपण बोलत असतो, सेक्शुअल डेसिट. दॅट डेसिट मीन्स धोका है ना. हे वर्ड्स आहेत आपल्याला ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन मध्ये हे विचारले जात असतात. सो दिस इज व्हॉट अडॅप्टेशन. हे फ्लावर्सचं अडॅप्टेशन आहे. हे त्याचे काय असणार आहे बेटा, अडॅप्टेशन फॉर व्हॉट, फॉर अट्रॅक्टिंग द राईट टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंट. नाही तर कुणी पण येईल इथे, पण पॉलिनेशन होणार नाही. पॉलिनेशन नाही झालं तर फर्टिलायझेशन आहे, आणि फर्टिलायझेशन नाही झालं तर रिप्रोडक्शन होईल का बेटा, नाही होणार. कंटिन्युटी ऑफ स्पीशीज होईल का बेटा, नाही होणार. व्हॉट इज दिस वर्ड, कंटिन्युटी ऑफ स्पीशीज, नाही, कंटिन्युटी ऑफ स्पीशीज कंटिन्यू होणार. जर सपोज हा जो आहे ऑक्झॅलिस, इथे जर राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन नाही आला, याची लाईफ संपून जाईल, रिप्रोडक्शन हा करणार नाही. मग याची ही जी स्पीशीज आहे ही कंटिन्यू होईल का, नाही, है ना, असं असतं. सो कंटिन्युटी ऑफ स्पीशीज. आपण बोलतो ना जनरेशन मध्ये वारस पाहिजे, वारस पाहिजे. व्हॉट इज दॅट, वारस. वारस इट इज व्हॉट बेटा, दिस इज ऍक्च्युअली कंटिन्युटी ऑफ दॅट पर्टिक्युलर, जे आपण खानदान बोलतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दॅट, है ना, असं असतं ते. एवढं एक लक्षात आलं. सो हिअर आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट ना बेटा,
की प्रत्येक जो प्लांट असतो त्याचा पर्टिक्युलर काय असणार आहे, एक स्पेसिफिक पॉलिनेटिंग एजंट असतो आणि ही लोक काय करतात, को इव्हॉल्व, त्या लोकांमध्ये इव्हॉल्युशन असतं. आता अजून एक सांगते कसं असतं. आता मला एक सांगा, हे परत नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला घ्यायचंच आहे. जे मी आता ऑक्झॅलिसची स्टोरी सांगितली, सो बेटा तो जो इन्सेक्ट आहे त्या इन्सेक्टला, मेल इन्सेक्टला हा फ्लावर वेड्यात काढतोय, राईट. पण हे काही दिवसच चालेल ना, नंतर हा इन्सेक्ट तो हुशार होतो. लक्षात येते स्टोरी, लक्षात घ्या. मग हा जो इन्सेक्ट हुशार होतं त्याला कळतंय की अरे नाही, हा जो आहे तो वेड्यात काढतोय. इट मीन्स हा जो तो वापस ह्या फ्लावरकडे जाईल का, ह्या टाईपच्या फ्लावर्सकडे नाही जाणार आहे. मग हा काय करतोय, स्वतःला काय करतोय, चेंज करतोय. म्हणजे हे ड्यू कोर्स ऑफ इव्हॉल्युशन. हे काही एका दिवसात 2 दिवसात चेंजेस नाही होत बेटा, खूप इयर्स लागतात. ते इव्हॉल्युशन मध्ये होतं. आपल्याला फक्त ती स्टेप बघायची की काय होत आहे. सो व्हॉट दे आर सेइंग, दिस इज फ्लावर, दिस इज इन्सेक्ट. सो इन्सेक्ट जे तर सुरुवातीला चलो ठीक आहे, हा जो आहे तो वेड्यात काढत होता, डेसिट इट वॉज. बट आफ्टर सम इयर्स यू नो दिस इन्सेक्ट इट स्टार्ट्स चेंजिंग इटसेल्फ. त्याचे मॉडिफिकेशन करतो, त्याचे याच्यामध्ये चेंजेस होतात, फिजिकल फॉर्म मध्ये चेंजेस होत असतात, बरोबर. पण ह्या फ्लावरला तर हाच पाहिजे, बरोबर, राईट टाईप ऑफ पॉलन ग्रेनच पाहिजे, पॉलिनेटिंग एजंट. पण आता हा जो तर स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करतात, लक्षात घ्या, हा चेंज होतोय. मग याचा जे आहे तर ऑफकोर्स मग हा फ्लावर काय बघतो, हा येत नाहीये. सो ऑफकोर्स मग हा पण स्वतःमध्ये काय करतो, चेंजेस करतोय. जसा हा तसंच याच्यामध्ये फिमेल एक पेटल कसा होईल, जसं याच्यामध्ये चेंजेस झाले तशी फिमेल पेटल याच्यासारखी होणार आहे. याला आपण काय बोलतो, इव्हॉल्युशन. चेंज म्हणजे काय, इव्हॉल्युशन. याने स्वतःला इव्हॉल्व केलं, याने पण स्वतःला इव्हॉल्व केलं, हा पिछा सोडत नाही याचा. आले बेटा, दिस इज नोन ॲज को इव्हॉल्युशन. व्हॉट इज दिस, को इव्हॉल्युशन. को मीन्स व्हॉट, सोबत. को मीन्स टुगेदर. कन्सेप्ट लक्षात आले बेटा. मी दुसरा अजून एक जो चॅप्टर आहे ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये हेच पॉइंट्स आहेत ते आता आपण घेतलेले आहेत ते. ओके, सो दिस इज व्हॉट, को इव्हॉल्युशन. So here and now they are saying what? See, here, see they are saying कि in biotic pollination, plants are adapted to encourage the specific pollinators they need. बरोबर. प्लांट्स आर व्हॉट बेटा, दे आर व्हॉट मॉडिफाईड और अडॅप्टेड. प्लांट स्वतःला अडॅप्ट करतात. ऑक्झॅलिसने काय केलं, एक पेटल सेपरेट केली म्हणजे काय केलं तिने, स्वतःला अडॅप्ट केलं, चेंज केलं. अडॅप्ट मीन्स चेंज, ऍडजस्टमेंट. टू एनकरेज व्हॉट बेटा, एनकरेज अट्रॅक्ट स्पेसिफिक पॉलिनेटर्स दे नीड. बराबर. दे आर सेट टू हॅव डेव्हलप्ड पॉलिनेशन कॉन्ट्रीवेन्स स्किल. कॉन्ट्रीवेन्स म्हणजे लिहा स्किल. पॉलिनेशन काय बेटा, इट इज स्किल. राईट डाऊन, पॉलिनेशन स्किल. स्किल म्हणजे लक्षात आलं, पेटल चेंज केली एक, दॅट इज व्हॉट, अ स्किल ओनली. ठीक आहे. प्लांट्स अँड पॉलिनेटर्स हॅव, बघा बेटा, को इव्हॉल्व्ड विच कॅरेक्टर्स, जेनेटिक, फिजिकल. हिअर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स दॅट मेक देम टू इंटरॅक्ट सक्सेसफुली. दोघं एक दुसऱ्याशी म्हणजे सक्सेसफुली इंटरॅक्ट म्हणजे लक्षात येत आहे, पॉलिनेटिंग एजंट्स इकडे येतील, पॉलन ग्रेन सांगतील. दिस इज व्हॉट, अ काइंड ऑफ इंटरॅक्शन. ठीक आहे. सच कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड पॉलिनेशन सिंड्रोम. हे झालं तुमचं सेकंड डेफिनेशन of what beta, pollination syndrome. So what is pollination syndrome? The plant and pollinators have co-evolved. Yes, plants and pollinators have co-evolved. इथून येईल ना बेटा की it is what, it is the co-evolution of plant and pollinators. तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये लिहिणार, इझी वर्ड्स मध्ये लिहिणार. So what is pollination syndromes? These are what beta, the co-evolved physical characteristics shown by plants and pollinators to interact successfully. ठीक है. So this is what the definition of pollination syndrome. Write on beta, लिहा इथे साइडला, simple words मध्ये लिहा. What is pollination syndrome? Definition लिहा. Write on, you also write on beta. Pollination syndrome. It includes, pollination syndrome includes co-evolved, it includes
co-evolved physical characteristics of plants and pollinators so that they can interact successfully. This is known as what? Pollination syndrome. हे दोन definitions झाले बेटा जे एक्झामला तुम्हाला येतं. Now another it is actually turnpike syndrome. Turnpike mechanism it is. ज्यामध्ये ना तुम्हाला इझी डायग्राम दाखवते. अच्छा हे तुटलं ना माझ्या बुकचं. see this diagram. दिसतंय का त्याच्यामध्ये पण? दिसतंय? Can you see it? In this diagram है ना, this is actually this flower. It is of salvia. salviaच ना, salvinia नाही, salvia है ना, कारण निया मध्ये n येतोय आणि सिलाजिनेला मध्ये पण n येतोय आणि ते दोघं कशात होते? किंगडम प्लांटे मध्ये, असं लक्षात ठेव. Yes. So here this is salvia. Salvia it is showing lever mechanism. ठीक है. और another word काय बेटा? Turnpike mechanism. आता एक सिंपल थिंग सांगते याच्यामध्ये काय होतं. हा जो फ्लावर आहे त्याला इथून आपण बघायचा. इन दिस फ्लावर बेटा यू कॅन सी त्याचा हा जो एंथर आहे ना, एंथर अँड फिलामेंट कसं असतं बेटा एंथर फिलामेंट मध्ये. सो बाय लोब्ड एंथर जो आहे फिलामेंट आहे ना बेटा, सो त्याची फिलामेंट इट इज लाईक दिस. अरे हे ना फिलामेंट अशी तुटलेली असते है ना, बायफर्केट झाली आहे. अँड दिस इज वन लोब अँड दिस इज वन लोब. पुन्हा एकदा सांगते की त्याचं जे एकच मिनिट सेम ऍक्च्युली आहे ना बेटा काय असतं की आपल्याकडे जो स्टॅमेन असतो, स्टॅमेन मध्ये आपल्याकडे एक फिलामेंट असते आणि एक काय असतो बेटा एंथर, राईट. सो इन स्टॅमेन वी आर हॅव्हिंग व्हॉट बेटा we are having one as filament, another it is what beta anther. ठीक है. Now this part it is known as what? Connective. What is this? Connective. What is this? This is filament and हे काय बेटा bi-lobed anther is there. ठीक है. Now in salvia what happens कि in salvia actually है ना बेटा ही जी फिलामेंट असते है ना, तर ते कसं असतं असं हा एक लोब गेला कनेक्टिव्ह आहे ना, तर ती अशी हे झालेली असते आणि हा एक लोब. म्हणजे मी काय केलंय बेटा इथे जे कनेक्टिव्हचा जो पार्ट आहे ही जी फिलामेंट आहे त्याला मी दोन पार्ट्स मध्ये केले. ह्या दोन लोब्स मध्ये एक लोब वरती गेला आणि हा एक लोब खाली आला. ठीक आहे. याच्यामधला हा जो वरचा जो लोब आहे तर इट इज नोन ॲज फर्टाईल लोब. फर्टाईल लोब मीन्स इट कंटेन्स व्हॉट पॉलन ग्रेन्स. काय असणार आहे बेटा त्याच्यामध्ये पॉलन ग्रेन्स. कुणामध्ये बेटा या लोब मध्ये. आणि आपण कुणाला स्टडी करतोय सॅल्वियाला. नाव व्हॉट हॅपन्स की हे फ्लावरच्या आतमध्ये. नाव बेटा द बी इट कम्स है ना, जे पण पॉलिनेटिंग एजंटची बी आहे तर ती बी आहे ना, आता मला ड्रॉ नाही करताय ना, तुम्ही बघून घ्या बी कशी दिसते है ना. सो काय होतंय तर ती बी येते आणि बी जे आहे तर अशी हा जो लोअर लोब आहे ना तर त्याच्यावरती लँड करते.
याच्यावरती काय करेल, बी बी अशी 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 बी आहे हा बेटा, ही बी आहे, बी वरती तिने लँड केलं. जेव्हा ती लँड करते ना बेटा, हे बघा तुम्ही, हे दोघं ना इथे अटॅच्ड. तुम्हाला माहित आहे ना बाळा की ते जर दोन गोष्टी अशा जर अटॅच्ड असतात असं है ना, हे असं आहे. ती बी इथे आली की ऑफकोर्स तिचा वेट आहे, त्याच्यामुळे हा खाली आला की हा पण असा असा बेंड होतो है ना. हनी बी जर इथे आली अशी, इथे हे झालं की हा वाला पार्ट काय होतो, बेंड होतो, हा पार्ट असा बेंड. बेटा जेव्हा हा पार्ट इथे बेंड होईल तर ऑफकोर्स काय होईल, करा बरं विचार. पॉलन ग्रेन्स, येस, हे असं आलं की हे असे, हे इथे पॉलन ग्रेन्स होते, पॉलन ग्रेन्स कुठे हे होणार आहे बेटा, अटॅच होते तर हनी बीला. ठीक आहे, मग हनी बी इकडून निघते आणि ती कुठे जाणार आहे, दुसऱ्या फ्लावर कडे जाईल. दिस इज नोन ॲज व्हॉट, लिव्हर मेकॅनिझम. म्हणजे हा एक सेपरेट मेकॅनिझम. सॅल्विया या प्लांट मध्ये आपल्याला ह्या टाईपचं मेकॅनिझम दिसतं, इन विच दीज टू आर, हे जे अँथर आहे ना, अँथर जो आहे हा वाला, हे बायफर्केट झालेलं आहे ना, अँथर फिलामेंट, इट इज व्हॉट, बायफर्केटेड. अपर लोब इज फर्टाइल, लोअर लोब इज नॉट फर्टाइल. वेअर द हनी बी और द बी इट इज लँडिंग बेटा ऑन लोअर लोब, तिथे लँड होत आहे. त्याच्यामुळे हा असं आला की हे याचं टच कुठे होतं, हनीबीच्या बॅक वरती, बॅकला होतं. मग याचा अर्थ काय होता बेटा, ही बॅक आहे त्याची वरचा पार्ट, सो ऑफकोर्स पॉलन ग्रेन्स कुठे स्टिक होतील, हनीबी वरती स्टिक झाले. मग हनीबी गेली तिची निघून, दुसऱ्या प्लांट कडे गेली, फ्लावर कडे. तिकडून जे आहे तर जे स्टिग्मा असेल तर स्टिग्मा ऑफकोर्स हनीबीच्या त्या पॉलन ग्रेन्सला स्टिक करून घेईल. असंच such type of mechanism it is what बेटा, liver mechanism. जसं आहे ना बेटा, याचं मी ऑक्झॅलिसचं जसं मी बोलले ते सेपरेट पेटल असतो अट्रॅक्ट करण्यासाठी, सेम तसंच यांच्यामध्ये पण काय असणार आहे, असे हे मेकॅनिझम्स आहेत डिफरंट डिफरंट. ओके, सो असं हे ड्रॉ करतात प्लीज, छोटंसं काहीतरी ड्रॉ करून घ्या, असं रफ मध्ये ड्रॉ करा. liver mechanism, special adaptation. This is sterile. This is B. याला काय बोलणार तुम्ही, बायफर्केटेड स्टॅमेन्स, बायफर्केटेड स्टॅमेन्स. ठीक है, डन. हनीबी काढली ना व्यवस्थित, काय वाटतंय, मुंगी मुंगी वाटतंय ना, अरे हा, आता काय वाटते, हा, स्माइलिंग मुंगी. हे का, नाक आहे का, प्रेग्नन्स आहे. चल आता झालं बेटा, हे लक्षात आलंय काय होतं. ही जी लाईन सांगितलेली होती आपण है ना, अंडरलाइन करायचे. सम प्लांट्स हॅव, ऑल प्लांट्स आर हॅव्हिंग का बेटा, नाही, सम प्लांट्स हॅव व्हॉट, स्पेशल अडॅप्टेशन्स फॉर इन्सेक्ट व्हॉट, विजिटर, जो येतो त्याला विजिटर बोलतात है ना.
to help in cross pollination. Example this or turnpike mechanic. Yes. सो 3 गोष्टी इम्पॉर्टंट भेटले. एक जे येतं पॉलिनेशन सिंड्रोम, एक जो होता तो पॉलिनेटेड, आणि तिसरं काय बेटा दिस वन लिव्हर मेकॅनिझम और टर्नपाईप मेकॅनिझम. नाव नेक्स्ट हे सगळं घेऊ, नंतर मग आपण एनसीईआरटी मध्ये जाऊया. नाव नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा रिलेटेड विथ ऑर्निथोफिली. व्हॉट इज ऑर्निथोफिली? ऑर्निथोफिली मीन्स पॉलिनेशन थ्रू व्हॉट बेटा बर्ड्स आहे. विच बर्ड स्पेसिफिक? मोठे मोठे बर्ड्स की छोटे छोटे बर्ड? छोटे बर्ड. जैसे कोण बेटा? हमिंग बर्ड. एंड हू बेटा? द सन बर्ड. हियर यू कॅन सी इन दिस मॉडिफिकेशन बघा बेटा प्लांटचा छोटासा बर्ड आहे. ठीक आहे. आता ह्या बर्ड मध्ये ऑलरेडी साईज छोटी आहे, बट बीक कशी आहे? व्हेरी लॉंग आहे. लॉंग अँड नॅरो बीक आहे, खूप आहे है ना. अँड वन मोर थिंग, वाय बर्ड्स आर अट्रॅक्ट? बर्ड्सला अट्रॅक्ट कुठल्या याच्याने करणार? कलर and another what beta? Fragrance नहीं, nectar and nectar है ना, because nectar is what? The drink of the bird, right? बेटा nectar copious nectar असतो, खूप जास्त nectar असणार आहे या फ्लावर्स कडे. and so for that can you see बेटा फ्लावर्स हे बघा how they are funnel like आहे. आठवलं दतुरा आपण MFP मध्ये घेतला होता, दतुराचं पण असंच होतं फनेल लाईक है ना. पेटल्स बघा ना बेटा, हे पेटल्स असे जॉईन होतात आणि ते फनेल सारखे बनवतात. रोज बघितलं तर तो फनेल लाईक आहे का बेटा? फनेल सारखा आहे रोज, नाही पेटल्स तर सेपरेट सेपरेट आहे. मग वाय दिस अडॅप्टेशन इज फनेल लाईक? फॉर बर्ड फॉर स्टोरिंग व्हॉट? नेक्टर. नेक्टर आहे, ज्यूस आहे, मग ज्यूसला स्टोर करण्यासाठी ऑफकोर्स जागा तशीच पाहिजे ना बेटा, फनेल लाईक पाहिजे. असं ओपन राहील तर मग तिथे नेक्टर येणार नाहीये. सो फॉर दॅट एवढं एक लक्षात आलंय बेटा. Okay, so these are what the adaptations of what beta? Ornithophily. So see what ornithophily they are saying. एकच मिनिट बेटा. So what is the first line? Ishan, what is the first line beta? What is the meaning of this? बोला. सगळ्या टाइपचे बर्ड्स पॉलिनेशन करतील का बेटा? नाही, ओनली फ्यू टाइप्स ऑफ बर्ड्स ते काय करतील? पॉलिनेशन करतात. ओके, कुठले बर्ड्स आहे बेटा? युजली कुठले बर्ड्स असतात? स्मॉल साइजचे. अँड व्हॉट दे आर हॅव्हिंग? लॉंग बिक्स. एक्झाम्पल कोण बेटा? अँड हमिंग बर्ड्स आहे. सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आहेत. आता इथेच येतं ते. येस, ही लिस्ट काढायची आहे, लर्न करायचे. कुठले कुठले आहेत? बॉम्बॅक्स, कॅलिस्टिमॉन and what? ब्युटिया. कॅलिस्टिमॉन मीन्स बॉटल ब्रश. बेटा हे बघा बी बी बी, सगळीकडे बी येतात. परत एकदा डायरेक्ट लर्न करा. कोण कोण येत आहे? बॉम्बॅक्स, नंतर कॅलिस्टिमॉन म्हणजे कोण बेटा? बॉटल ब्रश, आणि अजून कोण आहे बेटा? ब्युटिया है ना. बॉम्बॅक्स म्हणजे मला लगेच असं बॉम्बॅक्स मला ते बॉम्बे बोलायचं. बॉटलला ब्रश केला आणि ब्युटिफुल दिसलं, असंच अचानक माझ्या डोक्यात आलं त्यातच. राईट. परत सांगा ऑर्निथोफिलस कोण कोण आहे? बॉम्बॅक्स, बॉटल ब्रश अँड ब्युटिया. बॉटल ब्रश कोण आहे? कॅलिस्टिमॉन आहे. ओके चल. आता नेक्स्ट येते बेटा अडॅप्टेशन्स. टेल मी अडॅप्टेशन्स. कर है ना, शो. बरोबर आहे. अँड राईट. सो हे सगळे जसं जसं दिलेलं आहे थिअरीसाठी प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट कोण येत आहे बेटा? रिलेटेड विथ बॅट्स. चिरोप्टेरोफिली है ना. सो चिरोप्टेरोफिली. लिसन, बॅट हा इज इट नाईट ड्वेलिंग बेटा? बॅट्स कधी येतात? रात्रीचे येतात. राईट. सो दे आर नाईट ड्वेलिंग, रात्रीचे बाहेर येतात. सेकंड थिंग बेटा, मग यांचे जे फ्लावर्स ते पॉलिनेट करणार आहे, मग ते पण कधी? दे शुड ऑल्सो बी ॲट नाईट, ब्लूम ॲट नाईट है ना. सो ते पण नाईटवाले पाहिजे. नेक्स्ट थिंग बेटा की बॅट्स खूप मोठे मोठे असतात, जड असतात है ना बॅट्स. सो त्यामुळे जे फ्लावर्स आहेत हे पण कसे पाहिजे? बिग फ्लावर पाहिजे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, इथे बोर्ड्समध्ये फक्त इथेच दिलेलं आहे. ईशानची मम्मी एक 5 मिनिट फक्त. अँड अनदर थिंग इट इज व्हॉट ना बेटा की बॅट्स जे असतात ना, तर बॅट्सला म्हणजे अकॉर्डिंग टू बोर्ड्स एनसीईआरटी नुसार आपण नंतर घेणार.
अकॉर्डिंग टू पोर्स बॅट्सला कुठला स्मेल असा अट्रॅक्ट करतो, विच इज व्हेरी बॅड स्मेल, है ना. लाईक रॉटन एग्स, इथे फ्रुट्स असेल आय थिंक, तर आधी जे तर रॉटन एग्स सारखं, रॉटन म्हणजे काय, सडलेलं, सडलेला एग, सडलेले फ्रुट्स, कसा स्मेल येतो, तर ते त्याला अट्रॅक्ट करतात. कुणाला बेटा, बॅटला. तुम्ही बघितले खरोखरचा बॅट कसा दिसतो, आया था ना, हा बॅट. काय काय काय, चल बोला. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पॉलन ग्रेन, वाय, हा समटाइम्स सेव्हरल किलोमीटर. बोला आता, सिंपल आहे, सांगा. सावकाश, याला म्हणतात काहीतरी, नंतर सांगते, टॉपिक इकडे तिकडे होऊन जाईल. हा सांगा त्याला, म्हणजे हे जे तर रिस्पॉन्स होता, नर्वस सिस्टम काम करते. टेल मी वाय दिस लाईन इज गिवन की बॅट जे तर पॉलन ग्रेन्सला, तर ते मीन्स बॅट्स आर पॉलिनेटिंग पॉलन ग्रेन्स टू अ सेव्हरल डिस्टन्स, सेव्हरल लॉंग डिस्टन्स बोललेले ना, सेव्हरल किलोमीटर्स. वाय, काय वाय बेटा, बिकॉज तुम्हाला ते बॅट्स खूप लॉंग डिस्टन्स फ्लाय करतात, है ना, खूप लॉंग डिस्टन्सला फ्लाय करतात, ते इथून उडून इथेच येत नाही, ते खूप लांब जातात, है ना. सो दॅट इज वाय. नेक्स्ट, फ्लावर्स आर व्हॉट, वायडल कलर्ड. बोलो बेटा, हा मग ब्राईट कलर हे दिसणारच नाही कलरफुल, बरोबर, तसं आहे. मग त्यांना तर अट्रॅक्ट करावं लागेल. सो काय असणार आहे, अबंडंट नेक्टर असणार. अबंडंट मीन्स व्हेरी लार्ज अमाऊंट. ओके, अजून फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पॉलन ग्रेन्स. हे काय बेटा, रिवॉर्ड्स बोलतात त्याला आपण. सी, जेव्हा पॉलिनेटिंग एजंट फ्लावर कडे येतो, तर फ्लावरने काहीतरी रिवॉर्ड द्यायला पाहिजे. रिवॉर्ड, यु नो, रिवॉर्ड, बक्षीस, राईट. सो ते द्यायला पाहिजे. वाय बेटा, आता हा अजून एक कन्सेप्ट सांगते. हे बघा, नीटचा क्वेश्चन. हा फ्लावर, हा पॉलिनेटिंग एजंट आहे, ठीक आहे. तर फ्लावरला माहित आहे की हा पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करायचं आहे, आणि हा पॉलिनेटिंग एजंट, फ्लावर बिचारायला असं वाटतं की पॉलिनेटिंग एजंट जे ते एवढं मोठं काम करतोय, फ्लावरसाठी काय आणून देतोय, पॉलन ग्रेन्स. मग जर कोणी आपलं काम करतोय, तर ऑफकोर्स त्याला आपल्याला काय द्यायला पाहिजे, रिवॉर्ड. सो इन विच फॉर्म फ्लावर इज ऑफरिंग रिवॉर्ड, लार्ज अमाउंट ऑफ pollen grains है, edible pollen grains, और what बेटा, nectar. These are what, nectar juice. कोणी आपल्याकडे आलं पण खायला देतो आणि प्यायला देतो. खायला दिलं म्हणजे इथे काय, एडिबल पॉलन ग्रेन्स, प्यायला दिलं म्हणजे काय, नेक्टर. ठीक आहे, हे जस्ट इमॅजिन कर. तर असं असतं. सो म्हणून जे ना पॉलन्स हे म्हणजे हे रिवॉर्ड, एक वर्ड येतो तो लक्षात ठेवा. रिवॉर्ड इन द फॉर्म ऑफ व्हॉट, वन इट इज नेक्टर, अनदर इट इज व्हॉट बेटा, एडिबल पॉलन. बट समजा there are some insects or some agents you can say की जे या फ्लावर वरती असे येतात, they have their reward of nectar or pollen grains, but they don't help in pollination. ते फ्लावरचं काम जे आहे ना, to bring right type of pollen grain, तर ते करतच नाहीये. Such insects or such agents are known as pollen cheaters or pollen robbers. लक्षात आलंय, नीटचा आत्ताच आलेला क्वेश्चन आहे. रॉबर यू नो, चीटर यू नो, बरोबर. बिचारा फ्लावरने कुणासाठी हे केलं होतं की हा येईल, हा काम करणार आहे, बट इट इज ओनली कमिंग अँड गेटिंग व्हॉट बेटा, द रिवॉर्ड. बट दिस पॉलिनेटिंग एजंट इट इज नॉट ब्रिंगिंग द राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन. मग फ्लावरचं काम झालं का, नाही. काम न करता पण याने त्याचा रिवॉर्ड घेऊन टाकलाय. सो दीज आर नोन ॲज व्हॉट, चीटर्स और व्हॉट, रॉबर्स. एवढं लक्षात आलंय बाळांनो. ओके, बोलो. हो, म्हणून तर हा सेम प्रोसेस त्यांच्यामध्ये तेच करतात. एका याच्याकडून फ्लावरकडे आले तर काही पॉलन ग्रेन्स ते जे आहे ते चिटकतील, काही त्यांना खायचे असतील ते खातील. हा उडून परत दुसऱ्या फ्लावरकडे जाईल, तर त्याची जी स्टिग्मा असेल दुसऱ्या फ्लावरची, तर ती त्याचे पॉलन ग्रेन्स त्याने आणलेत, तर त्याला ते काय करते, स्टिक करून घे. लाईक दॅट सेम प्रोसेस जसं इन्सेक्टची होते, सेम प्रोसेस यांची पण आहे. तर ते एक पॉलन चीटर्सची एक लाईन होते. नेक्स्ट बोलो बेटा, आता यांचे जे आहे तर बॅट पॉलिनेशन. एंथोसिफॅलस, दॅट इज व्हॉट, कदंब ट्री. दूसरा कौन है, एडेंसोनिया. एंड व्हाट बेटा, कीजेलिया. बराबर, वापस
आज काय काय करायचंय, एक तर मी जे सांगितलंय प्रत्येकाचे पॉलन ग्रेन्सचं कसं स्ट्रक्चर दिलंय, स्टिग्माचं कसं दिलंय, हे प्रत्येकाचं लिहायचं आहे. नेक्स्ट व्हॉट यू हॅव टू डू बेटा, यू हॅव टू राईट डाऊन द एक्झाम्पल्स, है ना, हे सगळे एक्झाम्पल्स, आणि तेवढे आजच्या आज लर्न करायचे आहेत तर त्या. ठीक आहे, हे डिरेक्टली आहे बाओबॅब ट्री, गोरखचिंच अँड सॉसेज ट्री, हे खूप मोठे मोठे आहे, हे आपण नंतर त्यांची डायग्राम बघूया. चलो कम टू एनसीईआरटी, ओपन बुक एनसीईआरटी बेटा.